मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन आगतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम फक्त फोटो घेऊ राहिले इकडे बघ सगळे थोडी स्माइल द्या झालं ओके झाले चला कोण राहिलं तुम्ही घ्या गंगापूर ते ताराबाद पायी दिंडी सोहळा आपण पाहत आहात श्री क्षेत्र तांबेरे ह्या ठिकाणी आपण दादासाहेब पाटील मुसमाडे यांच्या वस्तीवरती हे विनेकरी महाराज गंगापूर यांचे औक्षण करताना आपण ह्या सर्व भजनी या ठिकाणी पाहत आहात सुंदर पायी दिंडी सोहळ्यातील तांबेरे समस्त वारकऱ्यांना विनंती आहे आपण स्थानापन्न होणार आहात विनेकरी आणि तुळशीबाई यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे त्यांचं पाद्यपूजन या परिवारातील आदरणीय अशोकराव रामदास पाटील मुसमाडे त्याचप्रमाणे आमचे स्नेही आदरणीय दादासाहेबजी मुसमाडे त्यांच्या सुविद्य पत्नी आणि कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी पाद्यपूजन संपन्न झालेलं आहे विनेकरी बाबा तुळशीमाई आपणास विनंती आहे बाबा विनेकरी बाबा तुळशीमाई समोर या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हा पायी दिंडी सोहळा आमच्या गावातील आदरणीय अशोकराव रामदास पाटील मुसमाडे त्याचप्रमाणे स्वर्गवासी आदरणीय साहेबराव दादा आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय दादासाहेब साहेबराव पाटील मुसमाडे यांच्या वस्तीवर आज भोजनासाठी विसवला आहे काही वेळापूर्वीच आवाज कमी करा थोडासा आवाज कमी करा काही वेळापूर्वी आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये भजन म्हणत या ठिकाणी आपलं या ठिकाणी स्वागत झालं तदनंतर आपण संत कवी महिपती महाराज यांचे गुरु संत मोरेश्वर महाराज महिपती महाराजांचं आध्यात्मिक शिक्षण श्री क्षेत्र तांबेरे येथे मोरेश्वर महाराजांकडे झालेलं होतं आणि त्या समाधीस्थळी आपण जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आपण या ठिकाणी आलात आपण असंच धर्म कार्यासाठी पुढच्या वर्षी या ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत करावं सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपणास मुसमाडे पाटील परिवाराच्याकडून विनंती करण्यात येत आहे नंतर या ठिकाणी लगेचच प्रवचनाला सुरुवात होईल प्रवचनानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन मुसमाडे पाटील परिवाराच्या वतीने केलेलं आहे आदरणीय चितळकर सर यांचे आगमन कदाचित थोड्या वेळात या ठिकाणी होईल तेही या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील हरिभक्तपरायण रोहितजी महाराज पारखे यांचं लगेचच या ठिकाणी प्रवचन सुरू होईल सर्वांनी शांत बसायचंय